नाशिकमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। या प्रकरणी कंपनीकडून अंतर्गत समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी दिली। तर प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे। टीसीएसच्या नाशिक शाखेतून समोर आलेल्या तक्रारी आणि आरोप अत्यंत चिंताजनक आणि क्लेशदायक आहेत। आरोपी कर्मचाऱ्यांवर आधीच कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। सुरू असलेल्या तपासाला कंपनी पूर्णपणे सहकार्य करत आहे। लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाची कंपनीकडून अंतर्गत चौकशीही होणार आहे। टीसीएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सुब्रमण्यम ही चौकशी करतील। दोषी आढळणाऱ्यांवर योग्य आणि कठोर कारवाई केली जाईल असं एन चंद्रशेखर यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.